आचार्य अत्रे वगैरे यांची भाषणं वगैरे ती ऐकली. तेव्हा तो पुण्यात राहायचो ना. बर बर. काय मग ह्या चौकात सभा झाली की तिथं जायचं, तिथून पुढे चौकात निरनिराळ्या ठिकाणी एका दिवशी गेले, बर मग तिथून पुढे जायचं भाषण ते. ऐकायचं. हा, कसं व्यक्तिमत्व होते भाषण ऐकताना? ते काय बोलायला त्याला काय तेवढंच नव्हतं. आचार्य अत्रे काय म्हणजे काय तरी एखाद्या आठवणीतली काही गोष्ट आहे का हो? व्यक्ती मग तो भारदस्तच होतो. बर. आणि आवाज पण मोठा, मोठा भरपूर भाषण. अक्कलवान माणूस म्हणजे कसं आहे, लोकांना आवडेल ते सांगायचं. ते विधानसभेला एक किस्सा सांगितला सारखा काहीतरी, ते वरनं खाली उतरत होते आणि खाईने का आमदार वर चालले होते आणि खाईनं वर आमदार चालल्यावर हे विरोधात होते. मग त्यावेळी हे वर निघालेत, त्यावेळी ते आमदार म्हणले गाढवांना मी वाट देत नसतो. मग आचार्य अत्रे साईडला गेले, म्हणले आम्ही देत असतो म्हणले आणि जावा म्हणले वर. आणि ते हसायला लागले सगळी, म्हणजे विरोधातील लोकांना हसायला लागले. आज अशा एका व्यक्तीकडे आलोय, ती व्यक्ती पैलवान पण आहे, त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती आमदार राहिलेली व्यक्ती आहे. त्याचबरोबर त्या व्यक्तींचे जे आजोबा होते, त्या आजोबांची कुस्ती 1915 साली 30 मे 1915 साली 2 आणे तिकिटावरती लागलेली कुस्ती आहे आणि त्याला बक्षीस आहे 250 रुपये. ही कुस्ती पुण्यामध्ये लागली होती, जी आता राजगुरू नगर आहे या एरियामध्ये लागली होती. त्याचबरोबर हे त्यांचा फोटो आहे. या फोटोमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिंदकेसरी मारुती माने आहेत. त्याचबरोबर 5 वेळा ऑल इंडिया चॅम्पियन झालेले आमचे चंद्रकांत सातकर पैलवान आहेत आणि त्यांच्या शेजारी जे आहेत मारुती माने यांच्या शेजारी ते म्हणजे हे ज्ञानेश्वर लांडगे यांचं नाव आहे. त्यांच्या वडिलांचं नाव पांडुरंग लांडगे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की 1961ला ऑल इंडिया चॅम्पियन असणारी व्यक्ती आहे. ऑल इंडिया चॅम्पियन होणं सोपं नव्हतं त्या काळात, घराघरात पैलवान होते त्यावेळी ते ऑल इंडिया चॅम्पियन आहेत. ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी चॅम्पियन आहेत. त्याचबरोबर कोल्हापूरच्या शाहूपुरी तालमीत त्यांनी सराव केलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिंपरी चिंचवडचे पहिले महापौर राहिलेले आहेत. म्हणजे एक पैलवान काय करू शकतो, ज्या पैलवानाचा गुडघ्यात मेंदू असतो तो पैलवान आमदार पण होतो, तो पैलवान पहिला महापौर पण होतो, सरपंच पण होता ना. सरपंच पण होतो. माझं कॉलेज संपलं आणि सरपंच गावाले सरपंच केलं, म्हणजे सरपंच. आणि त्यावेळेचं गाव म्हणजे मोठं. माझ्या आधीचे जे सरपंच होते तालुक्याचे सभापती होते पंचायत समिती. बरोबर. हे पवना बँकेची स्थापना सुद्धा यांच्या हातून झालेली आहे. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट स्थापना, विद्यापीठाची निर्मिती ही यांच्याकडून झालेली आहे. पिंपरी चिंचवडचा जो आज विकास आहे याची पायाभरणी सुद्धा या व्यक्तीच्या हातून झालेली आहे. असे व्यक्तिमत्व आहे. आणि पैलवान ऑल इंडिया चॅम्पियन होऊ शकतो. आणि यांचं वय किती आहे तर यांच्या आता शरीरावर ओळखायचं वय किती आहे. तर ही व्यक्ती जवळजवळ 85 वर्ष वयाची व्यक्ती आहे, आमदार राहिलेली आहे. यांचं नाव आहे ज्ञानेश्वर पांडुरंग लांडगे. आज यांच्याजवळ आलेला आहे. त्यांच्याकडून थोडा कुस्तीचा इतिहास आपण आता जाणून घ्यायचा आहे, त्यांचा कार्याचा पण इतिहास जाणून घ्यायचा आहे. नमस्कार वस्ताद. आता वस्ताद म्हणतो, तुम्ही आता आमदार राहिलाय पण वस्ताद म्हणतो. तर तुमचं बालपण म्हणजे तुमचे वडील पैलवान होते का? होते ना. वडील चुलते त्या म्हणजे कसं आहे, त्यावेळेला भोसरी गाव हे मोठं गाव होतं. बर. शेतीवाडीचाही मोठा शिवार होता. बर. तर त्या खेड्यामध्ये त्यावेळेला असं काही इतर धंदे म्हणजे हे कारखाने वगैरे जे आता आलेत, तर त्यावेळेला काय नव्हतं. पुणेचं सान्निध्य होतं, खडकी पुणे. त्यामुळं प्रत्येक घरोघरी जनावरं असायची, शेतकरी म्हणून. मग त्याच्यात लोक दुधाचा व्यवसाय करायचे, शहरामध्ये जाऊन दूध घालायचे. बर. आणि मग बाकीचं समजा लोकांचं जे आहे तालीम ही तुमच्या गावामध्ये तिथं. हा म्हणजे आमचे वडील पैलवान, चुलते पैलवान. मग ते कोल्हापूरला वगैरे होते का ते इथंच होते पहिले कुस्ती करायला वडील वगैरे? अशी चुलतेच्याकडून काही किस्सा ऐकला का? आता कारण 1915 साली त्यांची कुस्ती झाली तुमच्या आजोबांची, बरोबर. मग त्यांची कुठं प्रॅक्टिस करायची, व्यायाम कुठं करायची? इथं ह्या पुण्यामध्ये ते गवळी गवळ्यांची तालीम होती का? बर बर. त्या तालमीत करायचे. बर. ते तुमची जी सुरुवात झाली ते पुण्यातूनच झाली, बरोबर. तालमीची सुरुवात घरून सुरुवात झाली. भोसरी. आणि मग दूध व्यवसाय करायचा भोसरीत. म्हणजे आता म्हणजे गावातलं आमचं सगळं घर असं आहे, हे घर म्हणजे तालीम आणि तिच्यामागे घर, बरोबर. असं
त्यामुळे तालमीत ते उठले संबंध जे नवीन पैलवान मंडळी होती ना हा हा ती तिथे ओटा होता, ओट्यावर येऊन बसायची, मेहनत करायची, व्यायाम करायची सारं. बर मग आम्ही त्याच्यातच असायचो ना लहानपणापासून. बरोबर आणि घरात पैलवानकी होती. बरोबर. मग तुम्ही शिकत शिकत तालीमभर करत होता. मी 7वी पर्यंत भोसरीत शिकलो. बर हा आणि तेव्हा थोडंफार म्हणजे ते लहान मुलांना काही फार व्यायाम करून देत नाही, नव्हते, बरोबर. थोडंफार करायचं पण म्हणजे बरोबर काय. हा मग आता इथं 7वी पर्यंत शिकल्यावर पुढची सोय इथं नव्हती. बरोबर मग काय करायचं, पुण्याला जायचं. बर पुण्याला कुठं जायचं तर पुण्याला वाडिया कॉलेजला प्रवेश मिळाला आम्हाला. बर. काय आता राहायचं कुठं, हं. इथून जाऊन येऊन तर काय कॉलेज होणार नाही त्यावेळेच्या परिस्थितीत. कारण त्यावेळी टांगा वगैरेच असणार आजच्या सारख्या नाही रिक्षा. नाही, सारं जात होतं, पण आपण इथून कसं रोज सायकल म्हटलं तरी मुलांना काय जाणं येणं पुण्यापर्यंत शक्य व्हायचं नाही. नव्हतं. मग आम्हाला राहायचं कुठं तर आम्ही गराडे झाले. बुधवार गराड. म्हणजे पासवर्ड विठवायच्या तिथे बरोबर गराडे तालीम आहे. बरोबर त्या तालमीमध्ये आम्ही राहून कॉलेज केलं बर. काय किंवा हायस्कूल. मग त्यावेळी तुमच्या कुस्त्या पुण्यात वगैरे लागायच्या का त्या तर- कालखंडात? तर माझ्या 2 कुस्त्या अशा झाल्या ठराविक. हं, काय? पुण्यामध्ये मैदानात आपलं जो मैदान होतं ना कुस्त्याचं, बरोबर काय त्या नाव, बर म्हणजे मोठं मैदान होतं ना. बरोबर. पण छोट्या म्हणजे त्याच्यात ना मोठ्या कुस्त्या वेगळ्या होत्या. असं हे होते येतात ना कुस्त्या. त्या कालखंडामध्ये पैलवान कोण होते त्यावेळी? मोठे पैलवान कोण होते साहेब, किती तुमच्या आठवणीत आहेत असे पुण्यातले? नरहरी चोरगे वगैरे यांच्या कुस्त्यातून बघितल्या? नरहरी आमच्या बरोबर असा तुमच्या बरोबर होती का? त्यावेळेला म्हणजे काय, बरोबर हा नारायण पण त्यांचा भाऊ जो होता हा हा. तो मोठा होता आणि आज वयनी मोठा होता. आणि भाऊसाहेब बराडे यांच्या कुस्त्यातून बघितल्या का? कुस्ते मला वाटतं होते आम्ही होतो तेव्हा असं वाटतं. तुम्ही बरोबर होता त्यावेळी? हा म्हणजे ते कुंजीर तालमीत होते आणि आम्ही इकडे गारठ्या तालमीत. बरोबर. मग तुम्हाला कोल्हापूरला जाण्याचा योग कसा काय आला कुस्तीसाठी, व्यायामासाठी? आता हे परंपरा अशी होती हा हा कुस्तीची. काही दिवस म्हणजे माझी 7वीला हे ना, हा 7वीला जरा या कुस्त्यामुळं म्हणजे नापास झालो. बर बर हा 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 बर. आणि मग पुन्हा 6 महिने परीक्षा द्यायची. बरोबर. हे झाल्यावर मग मध्ये काही टाइम मिळाला, मग कोल्हापूरला गेलो. बरोबर. काय? शाहूपुरीला. हा मग शाहूपुरीला तुमच्या बरोबर तुमच्या गावचे कोण होते का म्हणून गेला तुम्ही? कसं गेला शाहूपुरीला त्यावेळी? शाहूपुरीला बघा आपल्याकडचे आमच्या तालमीतलेच होते, निवृत्ती वालवडकर. हा हा हा. हा ते मोठे पैलवान का? हा तो मोठा होता, म्हणजे मोकळाच होता, म्हणजे बाकीचा हा. वयाने माझ्या मागची मोठा होता. बर बर. तर ते आणि आणखी काही पोरं असायची आपली. बरोबर. मग पुणेवाली तुमच्या तिकडे गँग गेलं. मग तिथे वस्तात कोण होते शाहूपुरीला? शाहूपुरीला ते काय आता मोहम्मद हनीफ. मोहम्मद आणि तेव्हा खेळायचे बी हा रसूल हनीफ, मोहम्मद हनीफ, दिनकर दह्यारी वगैरे होते ना. मग दिनकर दह्यारी मोहम्मद हनीफ यांच्यापेक्षा मोठी जोड होती ना त्यांची? जवळजवळ बरोबरच. मग ज्यावेळी महाराष्ट्र केसरीच्या पहिल्या स्पर्धा झाल्या बरोबर, हा. त्यावेळी दिनकर दह्यारी पहिले महाराष्ट्र केसरी झाले. झाले. ती कुस्तीतून बघितल्या का? हो आम्ही ना इथे त्यावेळेला हा पुणे जिल्ह्याचं जे कुस्त्याचं होतं ना, हा मामासाहेब मोहोळ अध्यक्ष बर बर कुस्ती फेडरेशन आमच्या याचे. हा बर आणि आम्ही जी पोरं खेळायचो ना, हा मग शिकलेली पोरं तेही बघायचो, हा त्या संघाचं काम हा कसं कुस्ते घेणं, हे करणं ते करणं, बर असं करायचो आणि खेळायचो. बरोबर. मग ज्यावेळी दिनकर दह्यारींच्या कुस्त्यातून बघितल्या, खेळायला कशी होते पैलवान चांगले होते त्यांच्या म्हणजे कुस्त्या? पण हा दिनकर फारच चांगले होते. चांगले हा म्हणजे चलाक, असं रेटारेटी असे नव्हते. पटकन निकाल करणारे पैलवान. मग त्यांच्या कुस्त्यातून बघितल्या मग त्यांच्या पहिल्या काही दिवस आम्ही एकत्रच होतो ना त्या तालमीमध्ये. बरोबर बरोबर. दुसरे महाराष्ट्राचे भगवंतराव मोरे ते पण सांगलीला होते बघा. तुम्हाला सांगलीला पण प्रवास सराव करण्याचा योग आला ना? सांगलीत पण काही दिवस गेलो होतो सुट्टीच्या कोणत्या ह्याच्यात. तालमी? सांगलीमध्ये सरकारी तालीम सरकारी तालमी. तिथं कोण कोण जोडीदार होते त्यावेळी?
तिथं आमचं ते निवृत्ती वालवडकर हा ते तिथं होते. हा ते बरोबर. आणखी काय त्यांच्या घरचं काही मग तिथून पोरं पुढं परत शाहूपुढे जाण्याची योग मग आला. तिथून म्हणजे कसं योग आला म्हणजे आता जेव्हा आम्ही जायचं करायचं म्हटल्यावर आम्ही तिकडे गेलो बरोबर. शाहूपुरीला. मग तुम्हाला हिंद केसरी मारुती माने यांच्या सानिध्य भेटले का तुम्हाला त्या कालखंडात? हो असायचे ना मारुतीला. म्हणजे त्यांच्या कुस्त्यावर बघण्याच्या योग आला. हो मग त्यांची एखादी कुस्ती आठवणी तुमच्या कुठली आहे का तर कुस्ते बघा 1-2 कुस्त्या त्यांच्या मी पाहिल्या त्यावेळी? हा त्यावेळेला सादिक बरोबरची कुस्ती भेट, सादिक पंजाबी यांच्यावर झालेली कुस्ती पाहिली. कुठं खासबागला ती बघितली कुस्ती? हो कशी झाली आम्ही होती तिकडेच होतो ना. हा ती कुस्ती कशी झाली हो? यांनी फार त्याला हे केला काय घाय म्हणजे हे लय मजबूत होते. मारुती माने हा काय सांगताय? तो दंड किती मारायचे ते? आता त्यावेळेला त्यांची पण व्यायाम जास्त होता आणि खुराक पण मला वाटतं जास्त होता. तब्येतही चांगली होती समजा. आणि खुराक पण चांगला होता बरोबर ना? हो आंधळकरांचं सानिध्य भेटले का हो तुम्हाला? आंधळकर ते मोतीबागेत होते बरोबर. त्यामुळे एवढा परिचय नाही आला. पण पण कुस्त्या त्याच वेळेला होते चांगले मोठेच पैलवान होते ते. बरोबर. मग तुम्ही ज्यावेळी ऑल इंडिया चॅम्पियनसाठी गेले शाहूपुरीला सराव केल्यामुळे तुम्हाला ते जरा फायदा झाला बरोबर? तिथे ना आम्ही घरी रोज करायचो ना लहानपणापासून. बरोबर तालीमच होती बरोबर. आणि घरातही पैलवान होते. मग तुमच्या ऑल इंडिया चॅम्पियनच्या ज्या कुस्त्या ते कुठे झाल्या? ते युनिव्हर्सिटीच्या ती वाराणसी वाराणसीला गेलता काशी त्यावेळी? बर मग अखिल भारतीय होते ना. हा हा तर मग मी तिथे चॅम्पियन बर बर. ऑल इंडियाचा माझ्या वजनातला. किती वजन गट होता त्यावेळी? 1,600 पाऊंड. पाऊंड मध्ये का? म्हणजे वजन किलो मध्ये कसं किती होणार? 60-65 काही. 60 किलो होता. मग तर तुम्ही ऑल इंडिया चॅम्पियन झाला. हो मग परत म्हणजे किती कुस्त्या झाल्या तुमच्या त्यावेळी तिथं? 5-6 कुस्त्या झाल्या. बर. मग कशा पद्धतीने म्हणजे तुम्ही कोल्हापूर ह्याच्यातच आपलं चड्डू मारून कुस्त्या केल्या माझं कसं होतं की मी म्हणजे थोडस चला झटपट कुस्ती. हा गेला हात मारला की टाकला. बर बर. हा एक डाव होता माझा. हा 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 काय हा. गेल्यावर सलामी घेतली की माणूस डिल्ला पडतो. दिला पडतो मागं पडतो. हा, हा, बरोबर. हा. मग तर पहिल्याच त्याच्यात ह्याच्यात कसं काय? झाली ना मानेवर हात मारायचा बगली करेन त्याला टाकायचं पडला कसं टप्पा लागायचा नाही त्याला बर. पडणार. एवढं फास्ट एवढं म्हणजे स्किल होतं माझं. बरोबर. तुमचा आवडता डाव कोणता होता त्यावेळी? हेच ना बगली बुट्टी. बगरी बुट्टी. हा समोर हात मारायचा हा. इकडून घुसायचं आणि तसंच टाकायचं त्याला सुधरू द्यायचं नाही. मग आता तुम्ही रिटायर झालायचा म्हणजे कुस्ती या क्षेत्रातून बरोबर. मग एखादा तालीम काढून ते डाव शिकवा की आता बगली बुट्टी हा डाव विसरून गेली लोक. आता कसं आहे की त्याच्यानंतर आमचे भाऊ वगैरे यांनी केले तालमी काही दिवस. बरोबर बरोबर. आणि काय करणार मी करतात. असंच म्हटलं की आता सुद्धा तुम्ही करू शकताय ना, शिकवू शकताय ना. शिकू शकतो पण आता तसं वेळही मिळत नाही. आता तालीम राहिली गावात आम्ही राहायला आलो इकडे. बरोबर. असं थोडंसं आहे. मग तुम्हाला गव्हर्नमेंट थ्रू काय मानधन किंवा सरकारी नोकरी वगैरे काय मिळाली का त्या कालखंडामध्ये? पेन्शन चालू आहे. पेन्शन चालू आहे. काय सांगताय? हो किती मिळते का गव्हर्नमेंट महाराज चॅम्पियन ऑल इंडिया चॅम्पियनला पेन्शन? 500 रुपये. 500 रुपये? मग त्यावेळीपासून 500 आहे का हो तेव्हा. पेन्शन? काय सांगताय? मग आता ऑल इंडिया चॅम्पियन पैलवान होत्या त्याला पेन्शन मिळत नाही, मग त्यांनी प्रयत्न न केल्यामुळे होत नाही का? तर काय माहित नाही पण मला मिळते 500 रुपये. बरोबर. मग त्या सर्व पैलवानांनी सुद्धा जर ऑल इंडिया चॅम्पियन असतील तर त्यांनी गव्हर्नमेंटला त्यांनी व्हेरीफाय करून पेन्शन वगैरे त्यांना अधिकार मिळू शकतो. बरोबर. आता तुम्हाला मी हा प्रश्न विचारतो, तुम्ही राजकारणात कसे आला हो? तुम्ही सरपंच झाला. तर कसं की आमच्या गावचं मला सांगितलं. मोठं गाव होतं. बरोबर 2 वाड्या बरोबर. त्या गावामध्ये. आमचे जे सरपंच होते ते मोठे ग्रस्त होते, शिकलेले वगैरे, वाखारी बरोबर. म्हणून जे सभापती होते तालुक्याचे. बरोबर. आणि सभापती असून इथं सरपंच होते. बरोबर. काय म्हणजे मोठ्या लोकांचं गाव. बरोबर. गावात बाकीची काही माणसं मोठे पैलवान होऊन गेलेले बरोबर. अशी होती. कारभारी मंडळी सारी हे बघायचं. आणि मग हे करत असताना त्यांचा टाईम संपला. म्हणजे वय वगैरे म्हणा किंवा इकडची बी कारकीर्द 10 वर्ष ते होते सरपंच माझ्या आधी काय. आणि सभापती आल्यावर त्यांनी पुन्हा सरपंच व्हायचं काही
प्रश्न येत नाही कारण का ते वरती गेले ना वरच मग ते नवीन घ्यायचे त्याच्यात आम्हाला घेतलं. तुम्हाला मग सरपंच केलं त्यावेळी वय किती होतं तुमचं सरपंच झाला त्यावेळी अंदाजे त्यावेळेला बघा 35-40 नाही त्याचा 26-27. 26-27 वर्ष सरपंच झाला तुम्ही हो. मग तरुण सरपंच होण्याचा मान मिळवला म्हणाले तुम्ही माझं कुस्तीचं रेकॉर्ड होतं ना, हा चांगला मुलगा आहे. म्हणजे लढाई पण करू शकतो कोणाला भांडायला पाठवू शकतो असं होतं काय काय हा आता तसं होतं म्हटलं कसं ते काही घरात गावामध्ये असतात माणसं बरोबर की सर काय? गावाला पैलवान पाहिजे नाही तेच पैलवान पाहिजे म्हणणारे जवळजवळ सारे गाव असतात. बरोबर की पण न बघणारे जे काय असतात ना एकदम ते दारू निघाले होते काही बरोबर. आमच्याच बाबत. बरोबर मग ते असे निघाले की शिव्या देतच जायचं विषय बरोबर काय. हा हा ते एकदा असंच मला काहीतरी म्हटल्यावर मी काय इकडचा तिकडचा विचार करताय म्हणजे लय डेंजर माणूस आहे असं न बघता दिलं 2 लाफड त्याला बर लाद घातली गेलं बर पळून गेलं. त्या आमचाच भाऊ ना आला कोराडी बेरे मी बी घेतली आणि बाकी आमची लोक होती ना. बर काय ये म्हटलं मग ओरडलं गेलं निघून परत कधी आलं नसत परत नाही आलं. मग कधी तर ताकदी दाखवायला लागते हा ना. मग आता शेवटी कसं आहे, जसेच तसं नाही तुम्ही केलं महाराष्ट्रवासी किंवा तर त्यांनी गावच बंद पडलं असतं. ते पण बरोबर आहे पण देशवासियांना तुम्ही हे सांगताय की प्रत्येक घरामध्ये एखादा पैलवान पाहिजे असा ताकदवाला पाहिजे का नको तसं तर पाहिजेच आहे परंतु काही लोकांना काही वेळ नसेल म्हणा किंवा आवड नसेल म्हणा का नाही. आता प्रत्येकाने व्यायाम हा केलाच पाहिजे केला तर पाहिजे हा म्हणजे केला पाहिजे ना तर मग तंदुरुस्ती राहते. फार मोठा संदेश आहे म्हणजे व्यायाम हा केला पाहिजे प्रत्येकानं. मग तुम्हाला आमदार होण्याचा योग कसा काय आला आमदार होण्याचा योग आमदार होण्याचा योग म्हणजे कसं आता करत करत मग आमचे सभापती होते रे तालुक्याचे म्हणजे सरपंच सभापती होते. बरोबर मग राजकारणच त्यामुळं कसं आणि वडील गावकारभार जे असतात ना त्याच्यामध्ये होते बरोबर त्या काळामध्ये. बर मग हे करता करता मग काय ते लोक रिटायर व्हायचे आले मग त्यांनी मुलं घ्यायचे तर चांगली घेतली पाहिजे शिकलेली पाहिजे सांभाळता आलं पाहिजे बरोबर अशा विचार करून त्यांनी ते मलाही घेतलं त्याच्यामध्ये असं. म्हणजे आमदारकीमध्ये नाही त्या ह्याच्यात ग्रामपंचायत तर घेतलं आमदार होण्याचा योग कसा काय आला तुम्हाला म्हणजे कशा पद्धतीने काय झालं कोणत्या पक्षातून गेला तुम्ही मी काँग्रेस काँग्रेसमध्ये अण्णासाहेब मगर माझ्या आधीचे सरपंच आपलं आमदार होते इथले. हा. मोठी माणसं हा. बर बर मग त्या म्युन्सिपाल्टीत त्या अध्यक्ष मी उपाध्यक्ष होतो काही बर दिवस. बर काय नॉमिनेटेड बॉडी होती आमची बरोबर ते काय तर ते त्यावेळेचे आमदार ते अध्यक्ष सरकारने नॉमिनेट केले बरोबर आणि मग मी हे उपाध्यक्ष होतो म्युन्सिपाल्टी. मग ती आणि ग्रामपंचायत माझी त्याच्यातच सुरुवात झाली बरोबर तो पाया होता त्याच्यात होतो त्याच्यानंतर हा मग आमदार केलं तुमच्या विरोधात कोण होते त्यावेळी आमच्याच गावामध्ये घरासमोर एक लांड्यांचं घर आहे. लांड्या म्हणजे मराठाच आहेत काय त्यांचं घर होतं तर तो एक मुलगा होता असा ते फुगीरच होतं लहानपणापासून ते उभं राहिलं आणि राजन नायर कामगार हे होता कार्यकर्ता होता तो 2 जण होते. मग त्याने हरवून तुम्ही विधानसभेवर गेला मग त्यावेळेस मुख्यमंत्री कोण होते विधानसभेत 1990ची गोष्ट आहे ना ही 35 वर्षापूर्वी मला वाटतं विलासराव देशमुख साहेब पवार साहेब शरद पवार साहेब होते मला वाटतं. बरं मग त्यांच्याबरोबर काम करण्याची सुरुवात झाली तुम्हाला. आता तसं कसं आहे आता मी युनिव्हर्सिटीला खेळायचो ना पवार साहेब सेक्रेटरी होते स्पोर्ट्स सेक्रेटरी. बर युनिव्हर्सिटी तेव्हापासूनच आम्ही परिचय यायची. बरोबर 5 वर्ष कालखंडामध्ये तुम्हाला ज्यावेळी विधानसभेत तुम्ही गेला बरोबर त्या खेळासाठी काय नवीन काय करता आलं का हो त्या कालखंडामध्ये झालं काय खेळासाठी वगैरे स्पेशल काय खेळासाठी आता आमचं तर ग्राउंड तयारच होतं आमचं चालूच होतं तुमचं चालू होता बरोबर कबड्डी ते बाकी सारी गावातल्या गावातच बघायचं बरोबर कुस्ती तर 1 नंबरच होतं सारं पुण्याची कुस्ती बरोबर काय बर मग तुमच्या काही आठवणीतला काही किस्सा आहे का हो विधानसभेतला एखादा किस्सा
म्हणजे इंदिरा गांधी म्हणा, राजीव गांधी म्हणा, यांना भेटण्याचा योग तुम्हाला कधी आला का? त्यांना कधी त्यांच्याशी बोलण्याचा योग आला मला का वाटतं कधी? एका कार्यक्रमाला मी त्यांना आणलं होतं, कोण, इंदिरा गांधींना? युनिव्हर्सिटीच्या कुठल्या तरी कार्यक्रमाला मला वाटतं. बर, मग बोलण्याचा योग आला. काय कसं व्यक्तिमत्व होती ती माणसं कशी तर होती? कशी होती आता ते एवढा मोठा देश चालवणारे चांगले होते. म्हणजे त्यांचं बोलणं म्हणा किंवा त्यांच्यात काय धाडशी ऊर्जा होती होती? बाई, कसली होती म्हणजे धाडशी होते? असं नाही बोलायला मग त्यांनी- एवढे देश चालवायचा साधी बाब आहे का? बरोबर आहे, घरातूनच त्यांना बाळकडू होतं म्हणायला. ते बरोबर आहे. म्हणजे पंडित नेहरू यांच्याकडूनच ते बाळकडू होतं. मग तुम्ही काँग्रेसमध्ये पूर्ण हे केलं काँग्रेसमध्ये सर, पूर्ण हयात काँग्रेसमध्ये, हो, की कुस्ती या क्षेत्रामध्ये पहिली दिवस चांगले होते का आताचे दिवस चांगले आहेत कुस्तीचे? तुमच्या माहितीप्रमाणे तुम्ही सांगा. दिवस चांगलेच आहे, करणार पाहिजे. मग कुठलेही दिवस असले पण करणार हा, मग केव्हा पहिलवान असले तर खूप मैदान होतील. बरोबर बरोबर. काय असं आहे ना. पण पहिला खुराक म्हणा कसा चांगला होता ना आताचा खुराक मग मध्ये? पहिलं तर गरिबीत असून मग खुराक मिळवून द्यायचे. आता कोणी पैसे मागायला लागले तर ना, आणि पोरं कुठ आवडही राहिली नाही. बरोबर, पोरांना आवड नाही. असं आहे ना. मग पालकांनी सुद्धा तशी मेंटॅलिटी बनवली पाहिजे मुलांची. म्हणजे लहानपणापासून. पालकांनी मुलांना तालीम केव्हा घालवलं पाहिजे. ज्या पद्धतीनं तुम्ही शिकवू, आपण शिकवू, हं, तशी ती पुढे हे होतील ना. बरोबर. आता पालकाला जर लोणकीचं ह्याचं काही गंध नसेल हं. तर त्याच्या घरात कसं होणार किंवा तो कसा झोपणार? मग तुमचं मत काय आहे की कशा पद्धतीने पालकांनी काय करावं? आता सुद्धा जर मुलांना पालकांनी जर तालमीत घालवायचं असेल, काय करावं तुम्हाला काय वाटतंय? प्रत्येक पालकानं आपल्या मुलाच्या विकासासाठी, तब्येतीसाठी काही ना काही त्याच्याकडून खूप लहानपणापासूनच त्याच्या सवयी ज्या आहेत त्याप्रमाणे घडवलं पाहिजे. तर आपल्या पालकांना वेळ नाही त्यांना असं घडवायला. आणि जर त्यांनी वेळ नाही दिला तर येणाऱ्या काळात आपली पिढी काय घडेल? मग त्यांना पिढी कशी घडेल सांगा बघा. आता काळाचं काय सांगणार? शेवटी आपण चांगले विचार पेरले तर चांगली फळं निर्माण होतात, मुलं चांगली निघतात. बरोबर आपण शेवटी लक्ष तर पाहिजेच मुलांच्याकडं. बरोबर. लक्ष न देता जर त्यांच्या मनाप्रमाणे वाढले तर वाईट गोष्टी लवकर आकलन होतात माणसाला. बरोबर काय बरोबर. चांगल्या गोष्टी व्हायला जरा टाइम लागतो. बरोबर तर मग ते काही बिघडतात, पुढं काही यशस्वी होतात. बरोबर. आता कुस्तीमध्ये जी व्यसनाधीनता आल्या, म्हणजे इंजेक्शन वगैरे घेऊन खेळायची कुस्ती आता पद्धत आल्या, ड्रग्ज वगैरे घेतात मुलं, तर ह्याबद्दल मला जर सांगा, पहिल्या काळात असं काही होतं का हो प्रकार? म्हणजे बोगस आहे सारं. बोगस आहे ना? हा, पहिलं अजिबात नव्हतं. असली भानगडच हा, नाही तर काय? एक कुठंतरी त्याला मला समजा आवड नाही, पण पैलवान व्हायचं किंवा ते पालकांना वाटतं की ह्याला झाला पाहिजे, मग कोणीतरी सांगायचं इंजेक्शन दिलं की होतो. इंजेक्शन जे पैलवान होत असते तर प्रत्येक घेईल ना प्रत्येक जण. बरोबर, नाही तसं होऊ का? शकत नाही. कसं होणार? बरोबर त्याला खाऊन पिऊन व्यायाम करूनच तो वाढणार. बरोबर. पण आता ही पद्धत चालू आहे, याबद्दल तुमचं मत काय? ही मुलांनी करणं योग्य आहे का? आताची मुलं जास्त प्रमाणात करायला लागले असं काय व्यसन, इंजेक्शन वगैरे घेऊन कुस्त्या करणे पद्धत चालू आहे. हो, तर काय तर त्यांनाच काय अनुभव येत असेल, किंवा जर घेतलं तर तो पडलाच नाही पाहिजे. पडलाच नाही पाहिजे. पण नाही, पण तो जास्त टिकत नाही. जास्त वर्षात तुमचा परफॉर्मन्स 5-5 वर्ष, 7-7 वर्ष, 10-10 वर्ष टिकतो. ती एका वर्षातच बंद होतात कुस्ती. आपण ती पैलवानच नसतात ना. ती पहलवान नव्हे, मग ती आपलं असं टाइमपास म्हणजे आपलं. नाही आता तुम्ही इंजेक्शन मारल्यावर मग कोणी मला मार इंजेक्शन घेतलं मी झालो कोणीतरी, नाही होणार, नाही होणार. असं आहे बरोबर. ना. कसं होईल ते? त्यामुळे तो पहलवान नव्हे. हा, दुसरी गोष्ट, एक नुरा कुस्ती हा एक फॅड लय आलाय आत्ताच्या कालखंडामध्ये. नुरा कुस्ती, पैलवान बऱ्यापैकी नुरा कुस्ती करायला लागल्यात. याच्याबद्दल तुमचं मत काय हो? आता ते कसं आहे की ते बरोबर आहे तुम्ही म्हणता तसं, पण ते बरोबर नाही. नाही, पहिल्या कालखंडात असलं भानगड नव्हते. हो, नव्हती. बरोबर, नुसती कुस्तीच करायची. हा, म्हणजे हारजीतच पाहिजे ना, किंवा याने हे केलं पाहिजे, स्किल दाखवायची संधी आहे ना ती, बरोबर का नाही? बरोबर. असं आहे. तुम्ही हिरामन बनकर वगैरे जे महाराष्ट्र केसरी झालेत आपले, त्यांच्या कुस्त्या वगैरे बघितल्या का? हा, मी पंचच असायचो. आम्ही जे आहे ना, मामासाहेब मोहोळ हा, अध्यक्ष, बर. आम्ही त्यावेळची जी पोरं, नानासाहेब नवले, मी, आणखी जी आमच्या वेळची पोरं होती जी तालीम करायची, कुस्त्या करायची, तो तेच आम्ही संघ बघतो ना.
बर बर म्हणजे बाळासाहेब लांडगे बर 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 तो सेक्रेटरी आहे त्या याचा आमचा बर बर काय. हा. आणि आम्ही आपलं ज्या वेळेला कुस्त्या वगैरे असतात सामने असतात हा. किंवा इतर काय असेल तेव्हा मग बोलवतात आम्हाला. बरोबर. मग त्या तुम्ही बघायचं. हो बनकरांना जबरदस्त कुस्ती खेळायची. चांगला होता. तुमच्या आवडीचा पैलवान कोण हो? दुसरा पैलवान जो लय भारी कुस्ती खेळायचा तुमच्या अजून आठवणीत आहे असा एखादा पैलवान कोण? अशी अनेक पोरं होती. तरी मग नाव सांगा, एक दोघा चौघांची नाव सांगा तुमच्या आठवणीतलं एखादा. आता जो मारत मारत जातो त्याला चांगलं. होय की, पण एखादा आठवणीचा पैलवान म्हणजे कसं मारुती माने म्हणा, हा. दिनकर जहेर म्हणा, आता अण्णा. माने पैलवान दिनकरांना हे मोठे पैलवान होते, मोठे होते सारे. मोहम्मद हनीफ म्हणा. हो होते ना. ते मग आम्ही मी होतो ना काही दिवस. हो बरोबर की. हो. म्हणजे ते आदर्श व्यक्तिमत्व वाटायचं. हा होते ना. त्यावेळेला ते व्यवस्थितच करायचे. व्यायाम मला असं स्वतः बरं कुस्ती. ते दिनकर जहेर वसत होते का नाही, ते मारायचे म्हणायचे की व्यायाम नाही केला तर मारायचे वगैरे म्हणायचे. ते खरं होतं का? असं नाही, पण ते करून घेत होते. करून घेत होते म्हणजे रागाचे कसा पण करून घ्यायचा. कोणीतरी करून घेणार आहे बोल लागतो ना. मुलं काय जेवढं चुकवता येईल करता येईल तेवढं बघत असतात. बरोबर. हा. त्यावेळी ते प्रॉपर करून घ्यायचे. त्यावेळी त्यांचे बंधुराजे होते काका दहे. काका होता. आमच्या बरोबर काका होता. मग तुम्ही कधी खेळण्यात योग आला का? आखाड्यात कधी आखाड्यात तुमचा त्यांचा आमच्या तालमीत तिथं करायचं नाही प्रॅक्टिस वगैरे. शाहूपुरीत जाण्याचा योग कधी आला तुम्हाला अलीकडच्या कालखंडामध्ये? आता फार दिवसात नाही आलो. आता सुद्धा चांगले मल्ल तिथे तयार व्हायला, पैलवान चांगले होतात. पैलवानाचे फोटो पण आहेत. तुम्ही कल्लापा वाळके वगैरे जुने पैलवान होते बघा, त्यांना बघितलं तर? कल्लापा ते होते तेव्हा. ते पैलवान तुम्ही बघितलेले का? जवळजवळ आम्ही त्यावेळेला आखाड्यानं फिरायचो ना, किंवा मैदान असली तर आम्ही जायचो बघायला. तुमच्या आवडीची एखादी मैदानाची कुस्ती कुठली एखादी बघितलेली तुम्ही? असं काय नाही, सर्रास कुस्त्या चालू असायच्या ना. तरी पण तुमच्या आठवणीत ते बाबा आता चांगले नाव मारून ज्यांनी मारतो त्याला अरे वा छान केलं. बरोबर. पण एखादा पैलवान तुमच्या आठवणीतला बाबा नरहरी चोरगे तुमच्या पुण्यात एक चांगल्या कुस्त्या खेळणारे व्यक्ती नरहरी चांगलाच होता, छान होता. तुम्ही त्यांच्या कुस्त्या एखादी बघितल्या? पाहिलं ना मैदान झाली ना त्याची पाहिली. ते पण महाराष्ट्र चॅम्पियन, ऑल इंडिया चॅम्पियन होते. परत तुमच्या अण्णा शिंदे म्हणून एक पैलवान होते बघा. हा होते. काल आज कधीतरी पेपरला काय ते ह्याच्यामध्ये टीव्ही मध्ये अण्णाचं सांगत होते. अण्णा शिंदेचं. अण्णा पाटोळे एक चांगले होते. परत तुमच्या देहूची गावची कोणतरी एक पैलवान होते बघा. संभाजी हरिभाऊ काय संभाजी मोठा होता. संभाजी काळोखे मोठे बरं. मग ते आमच्या तालुक्यातले. बर बर. त्यांच्या कुस्त्या बघितल्या तुम्ही? पाहिलं ना. चांगल्या कुस्त्या करायचे ते. मोतीबागला पण होते. हरिभाऊ दुसरा एक होता आणखी, तो तर आमचा मेवणा आहे, त्याला आमची चुलत बहीण दिली लांडग्यांची. बरोबर. हरिभाई काळोखे. बरोबर. तुम्ही नवीन पिढीला जाता तर काय सांगशील? नवीन मुलांना काय सांगशील की त्यांनी कशा पद्धतीने व्यायाम करावा आणि वस्तादांचा आदर करावा का? कसं आहे, तर प्रत्येकाने व्यायाम हा म्हणजे केला पाहिजे. बरोबर. परंतु त्या मुलाला प्रवृत्त करण्यासाठी घरातलं वातावरण तसं पाहिजे, घरातली माणसं तशी पाहिजेत, त्यांना आवड पाहिजे, त्यांना माहिती पाहिजे, आणि मग त्याच्यातून ती मुलं त्याप्रमाणे त्या विचाराने काढणार. बरोबर. काय बरोबर. नुसतं झाली पाहिजे दुसऱ्यावर अवलंबून आहे. ज्याचं मूल त्यांनी थोडंसं, आणि तिथं आपण कमी पडतो. बरोबर. पालक कमी पडतो. फार नाहीच ना, त्याला ज्ञानच नसतं किंवा आवडही नसती. बरोबर. फक्त वाटतं माझा मुलगा असं व्हावा, पण त्याला घडवण्याचं जे काम आहे सुरुवातीपासून झालं तर तो घडेल ना मुलगा, नाही तर नाही घडणार. तर ती पद्धती आपली बदलली पाहिजे. प्रत्येकाने आपापल्या घरात किंवा मुलं बाळं जी आहेत त्यांना चांगल्या वळणानं कसं घडवता येईल हे लहानपणापासून लक्ष दिलं तर ती पुढे होत जातील. बरोबर. त्यामुळे त्यांनी लहानपणापासून आपल्या मुलांच्या तरच ना, नाही तर गंध नाही त्याला जर आपण काय सांगायला लागलो त्यालाही समजणार नाही. आणि मुलांच्यात आताच्या काळामध्ये सहनशक्ती कमी पडली आहे. म्हणजे कशी, एखादा वस्तादानं मारलं तर मुलगा लगेच तालीम बदलतोय. याबद्दल तुमचं मत काय साहेब, की आता तालमी बदलतात मुलं लगेच, किंवा मुलांची सहनशक्ती कमी? नाही, वस्तादनी सुद्धा मारायचं काही कारण नाही. बरं. किंवा बोलायचं सांग ना, करून घे ना त्याच्याकडं. तसं जर आता वस्ताद जर असा धसमुस किंवा दिलं अक्कल आला नसला तो मग कारली मारतो
तर त्याला वाटतं मी मारलं तर त्याच्या लक्षात राहील. अरे मारून दुर्लक्ष होतं त्याचं, किंवा त्याला राग येत नाही का त्या मुलाला? बरोबर, त्याला मारायला नाही पाहिजे. नाही पाहिजे, समजून सांगून तुम्ही घडवा ना त्यांना. बरोबर. बसताच झालं म्हणजे त्याला काही मारायचं परवानगा नाही दिल्या, परवानगी दिली त्याला मुलांना चांगलं वळण लावून वाढवायचं. बरोबर, त्या पद्धतीने त्यांनी हे करायला पाहिजे, केलं पाहिजे. तर नवीन पिढीला समजा सशक्त राहायचं असेल, निरोगी राहायचं असेल, हां. तर व्यायामाची कास ही प्रत्येकाने धरली पाहिजे. बर. थोडा थोडा का होईना रोज व्यायाम केला पाहिजे. बरोबर. काय खाणंपिणं तर घरातली माणसं तिथंच असतात. बरोबर. आणि ज्याला फार पैलवानकीच करायची असेल त्याला खुराक देतील ना घरची माणसं. क्या बात, क्या बात. तुम्ही पिंपरी चिंचवड एज्युकेशन संस्थेचं स्थापना केली, बरोबर? मग हे जे तुम्ही केलं ह्यामुळं काय नवीन पिढीचा काय फायदा, सर्व लोकांचा यात हेतू पकडूनच केलं का हे सगळं? नवीन पिढी घडवण्यासाठी ते केले. बरोबर. यामध्ये काय काय केलं? आम्ही शिकवतो तिथे, बरोबर. शाळा कॉलेज. आता किती कॉलेजेस आहेत सर आपल्या पिंपरी चिंचवड एज्युकेशन सोसायटीच्या अंडरमध्ये? हे शाळा किती आहेत काय तरी अंदाजे? 10,000 विद्यार्थी शिकतात आता. हो. बर बर. मग त्याचे पूर्ण मॅनेजमेंट वगैरे सगळं आम्ही ट्रस्टच आहे ना, ट्रस्ट कारभार बघतो. बर बर बर. आणि शिक्षक वगैरे जो असेल तो आम्ही पगाराने नेमतो. बरोबर. म्हणजे चांगल्या पद्धतीने परदेशात सुद्धा आपले मुलं विद्यार्थी घडतात, शिकलेले हो. गेलेले आहेत. म्हणजे एक पैलवान काय करू शकतो हे समजते आपल्याला. कुस्त्या पण खेळू शकतो, म्हणजे शिक्षण सुद्धा लोकांना देऊ शकतो. संस्था चालवतो ना आम्ही. आणि दुसरी गोष्ट आमदार सुद्धा होऊ शकतो. हे उदाहरण म्हणजे आपल्या समोर आहे जे आदरणीय ज्ञानेश्वर लांडगेजी, ज्यांनी चांगल्या पद्धतीनं कुस्तीचा इतिहास आणि कुस्तीचं आपल्याला कार्य केलं. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये पण कार्य केलं आणि ह्यांच्या 3 पिढ्यांनी कुस्तीमध्ये आपलं ताकद आजमावलेली आहे. 3 नाही पिढ्या 3 पिढ्या, 3 पिढ्या नाही, हो. 3 पिढ्या नाहीत, पिढ्याने पिढ्या यांनी यांच्या कुस्तीमध्ये यांचं योगदान आहे. त्याबद्दल यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि आभार मानतो. ही जी जमीन आहे आपण बसलो ही, त्यावेळेचे आमचे पूर्वज होते. बर. काय ते कुस्त्या करायचे. ते कुठेतरी त्यावेळेला मैदान व्हायचे, खेळला कुठं काय तरी. तर त्यांना त्या याच्यामध्ये एक मंदिर म्हणतात त्यावेळेस काय होतं मौल्यवान वस्तू, तर त्याला ते कुस्तीमध्ये मिळालं होतं. बर. तिथून आल्यावर त्यांनी ही जमीन घेतली 100-150 एकर त्या मंदिरात. त्या मोती हिरा वगैरे हो मिळाला. बर. त्याने. आणि त्याच्यावर तर आम्ही जगतोय ना. 4-5 कुटुंब झालीत आमची त्याच्यानंतर. महेशदादा लांडगे वगैरे तुमचे भाऊबंदच? हा, भाऊबंदच तुमची भाऊकीच एकच. एक डॅशिंग व्यक्तिमत्व विधानसभेतलं. हा, डॅशिंग व्यक्ती. त्याचा चुलता बाळासाहेब. आम्ही बरोबर पहिलीपासून 7वी पर्यंत बरोबर कुस्त्याही करायचो. शाळा कॉलेज केलं बरोबर. बाळासाहेब शिक्षक आहेत त्यात. बरोबर. हा, पवना बँकेची स्थापना पण तुम्ही हे केलं ना? पवना बँकेची स्थापना त्यावेळेला शिवाजीनगर सहकारी बँक शिवाजीरावने त्यावेळेला सुरू केली. शिवाजीराव भोसले. बर. हा. त्या कार्यक्रमाला आता मी इकडं पुढं पदाधिकारीच होतो ना. बर. तर काही अशी प्रमुख मंडळी त्यांनी काय याला बोलवलं होतं, आम्हालाही बोलवलं होतं. बरोबर. बघितलं ते सारा कार्यक्रम त्यांचा पाहिला. काय घरी आल्यावर मग आम्ही आमचे प्रमुख जमा केले. म्हटलं हे करू शकतात, म्हटलं आपल्याला जमेल काय? बर बर. प्रत्येक जण म्हणाल जमेल. चालेल आपल्याला, नाही कोण म्हणतो. बर. काय हा हा बँक करू म्हटले. मग त्या हे केलं संस्था बँकेचं शेअर जमा केले, चालू केली बँक. 50 वर्ष झाली बँकेला. 35 शाखा आहेत तुमच्या पवना बँकेच्या. क्या बात आहे, क्या बात आहे. अरे वा. बरोबर आहे साहेब. एज्युकेशन क्षेत्रामध्ये सुद्धा तुमचं कार्य आता मोठं आहे, बरोबर. त्याचबरोबर आता जीवनामध्ये तुमच्या जसं संसदेमध्ये तुम्ही गेला, विलासराव देशमुख साहेबांचं सानिध्य तुम्हाला भेटलं का? विलासराव देशमुख साहेबांचं सानिध्य कधी भेटलं का? त्यांचं बोलण्याचं भाषण वगैरे, कौशल्य वगैरे तुमच्या स्मरणात आहे का? नाही, त्या आमदार असताना त्यावेळेला होते. त्यांचं भाषण वगैरे एकदम चांगलं होतं. चांगलं भाषण कौशल्य वगैरे. काय आठवण आहे का साहेब एखादी? आता ते त्यांच्या तिकडे कामं करणार, आम्ही इकडे
असेंब्लीच्या वेळेला एकत्र जमणार. बरोबर. म्हणजे असं काय आचार्य अत्रे वगैरे यांची भाषणं वगैरे ते ऐकली. हा? तेव्हा पुण्यात राहायचो ना मी. बर बर. काय मग ह्या चौकात सभा झाली की तिथं जायचं, तिथून पुढे चौकात निर्णय ठिकाणी एका दिवशी घ्यायचे, बर मग तिथून पुढे जायचं. भाषण ते ऐकायचं. हां कसं व्यक्तिमत्व होते भाषण ऐकताना? ते काय बोलायला त्याला काय तोडच नव्हते. आचार्य अत्रे काय म्हणजे काय तरी एखाद्या आठवणीतली काही गोष्ट आहे का हो? भावलं तुम्हाला म्हणाला व्यक्ती मग तो भारदस्तच होतो बर. आणि आवाज पण मोठा, मोठा. भरपूर भाषण. अक्कलवान माणूस म्हणजे कसं आहे, लोकांना आवडेल ते सांगायचं. ते विधानसभेला एक किस्सा सांगायची ना सारखा काहीतरी, ते वरनं खाली उतरत होते आणि खाईने आमदार वर चालले होते आणि खाईनं वर आमदार चालल्यावर आमच्या खाईचे आमदार हे विरोधात होते. मग त्यावेळी हे ज्यावेळी सांगितले वर निघालेत त्यावेळी ते आमदार म्हणले की मी काय गाढवासनी वाट देत नसतो, गाढवांना मी वाट देत नसतो. मग आचार्य अत्रे साईडला गेले म्हणले आम्ही देत असतो म्हणले आणि जावा म्हणले वर. आणि ते हसायला लागले सगळी, म्हणजे विरोधातील लोक हसायला लागले. ते ना काय त्यांचे किस्सा आहे, मी ऐकलाय एका ह्याच्याबद्दल. विद्वानच होते ते. खरं म्हणजे अशी लोक होते महाराष्ट्रामध्ये होते ना, आहेत होती. बरोबर आहे. आज आदरणीय ज्ञानेश्वर दांडगे साहेबांच्या जवळ आलो, जे आमदार राहिलेले आहेत आणि 1962 ऑल इंडिया चॅम्पियन आहेत. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की पैलवान ही लोक जी आहेत ती आदरणीय आहेत, यांना विसरून आपल्याला चालणार नाही. नवीन पिढीनं अशा लोकांचा आदर घेतला पाहिजे, यांचे विचार ऐकले पाहिजे. गरिबीतून म्हणजे दूध वाटण्यापासून सुरुवात करणारी व्यक्ती आहे, सर्वसाधारण परिवारात जन्म घेतलेली पण आज आमदार पदापर्यंत पोहोचलेली, अनेक लोकांना शिक्षण देऊन त्या लोकांच्यात ऊर्जा निर्माण करण्याचं कार्य करणारी ही व्यक्तिमत्व आहे. अशा लोकांचा आदर आम्ही केला पाहिजे. ही लोकच आपल्या येणाऱ्या भविष्यासाठी आमच्यासाठी फार महत्त्वाची आहेत, कारण हीच लोकांच्यामुळं आम्हाला ऊर्जा मिळते आणि आपण मोठं होतो. मित्रांनो एवढं लक्षात ठेवा, कारण आपण एकदा म्हातारं व्हायचं आहे, एवढं सर्वांना लक्षात ठेवायचं. नाहीतर आपण आज ह्या लोकांना विसरायला सुरू केलं तर एक दिवस पुढची पिढी आपल्याला विसरणार आणि त्या दिवशी जो होणारा त्रास आहे ते ह्यांच्यापेक्षा जास्त आपल्याला होणार, एवढं लक्षात ठेवा. कारण ह्यांनी यांच्या आयुष्यामध्ये जे मिळवायचं ते मिळवलेलं आहे, समाजात इज्जत मिळवायची ती मिळवलेली आहे. पण आपणाला मात्र इज्जत द्यायला कोणी नसणार, कारण पिढी बदलायला लागल्या. आता सोशल मीडियाचे दिवस आल्यात, त्यामुळं लोक मोबाईलमध्ये जास्त व्यस्त आहेत, एकमेकाशी बोलायला व्यस्त नाही आहेत. त्यामुळं फार मोठी गोष्ट आहे की अशी लोक आहेत, ह्या लोकांना जपायला पाहिजे आणि ह्यांचे विचार आपण ऐकायला पाहिजे. म्हणजे येणाऱ्या काळात फार मोठा बदल होऊ शकतो आपल्या देशात आणि भारत हा जागतिक महासत्ता होऊ शकतो, एवढंच मी तुम्हाला सांगतो. नमस्कार साहेब, थांबतो. धन्यवाद.